जावा शिकणाऱ्या प्रत्येक स्टुडंटला व्हेरिएबल्स हा टॉपिक क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण व्हेरिएबल्स शिवाय जावामध्ये एकही प्रोग्राम लिहिता येत नाही. प्लेसमेंट इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा हा बेसिक क्वेश्चन खूप वेळा विचारला जातो. पण मला एक क्वेश्चनचा आन्सर द्या. जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज अ व्हेरिएबल, तर तुम्ही मला काय सांगाल? फक्त डेफिनेशन. ओके, व्हेरिएबल म्हणजे दिस दिस दिस. पण एवढंच सांगून चालेल का? नाही. का? तर आजचा व्हिडिओ आपण त्यासाठीच पाहणार आहोत. यात आपण फक्त व्हेरिएबल्स एक्सप्लेन करणार नाही, तर कॉन्फिडेंटली इंटरव्ह्यू मध्ये कसं आन्सर करायचं ते सुद्धा पाहणार आहोत. ओके, तर आपण चालू करूयात आजच्या आपल्या ऑब्जेक्टिव्ह पासून. हे आहेत आपले काही ऑब्जेक्टिव्ह विच यू विल अंडरस्टँड बाय द एंड ऑफ धिस व्हिडिओ. ओके, आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट आज क्लिअर करूयात. पण मला त्याआधी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन तुम्हालाच विचारावंसं वाटतं की समजा तुमच्या टेबलवर मी एक बॉक्स ठेवला. त्या बॉक्समध्ये मी खूप बुक्स ठेवले. ओके, आणि त्या बुक्सला इनिशियली मी काही नावच नाही दिलं की हे बुक या सब्जेक्टचं, ते बुक त्या सब्जेक्टचं, असं काहीच लेबल नाही दिलं. आणि मी फक्त तुम्हाला सांगितलं मला फक्त आणि फक्त जावाचं पुस्तक आणून द्या. तुम्ही काय कराल? तुम्ही जाल त्या बॉक्समध्ये सगळे बुक्स काढाल आणि प्रत्येकाची इंडेक्सिंग बघून मला ते जावाचं बुक आणून देणार. पण या सगळ्या गोष्टीत काय होतंय कळतंय का? या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ वाया जातोय. पण जर त्या सेम बुक्सवर मी लेबल लावली की हे बुक जावाचं आहे, हे मॅथ्सचं आहे, हे तुमचं C++चं आहे, तर तुम्हाला काय होईल? इझी जाईल शोधायला. त्याच वेळेने आपल्या एखाद्या व्हेरिएबल म्हणजे काय? एखादी मेमरीची अशी लोकेशन की ज्याला आपण एक नाव देतोय आणि त्या लोकेशनवर आपला डेटा स्टोअर करतोय. ओके, म्हणजे तुम्ही एकदम सिंपल वे मध्ये समजू शकता की एक कंटेनर आहे किंवा बॉक्स आहे जिथे आपण आपला डेटा स्टोअर करतोय आणि त्यालाच आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. ओके, आता आपण पाहूयात व्हाय डू वी नीड व्हेरिएबल्स. विदाउट व्हेरिएबल्स काय होतंय? आपल्याला काहीच अंदाज लागत नाही की या व्हॅल्यूज कोणत्या गोष्टींच्या रिलेटेड आहेत. पण विथ व्हेरिएबल्स आपल्याला कळतंय 20 व्हॅल्यू इज असोसिएटेड विथ एज, मार्क्स विल बी 95, सॅलरी इज 50,000. कळतंय ना आपल्याला की 50,000 व्हॅल्यू कशाची आहे? तर सॅलरीची आहे. तर याने काय होतंय बरं? व्हेरिएबल्स मेक प्रोग्राम्स रिडेबल अँड रियुजेबल. रिडॅबिलिटी म्हणजे इन द सिम्पल वे लक्षात ठेवा. रिडेबल असणं एखादी गोष्टी म्हणजे मिनिंगफुल असणं, ती पाहिल्या पाहिल्या लगेच आपल्याला कळणं, ते म्हणजे रिडेबल. आणि एखाद्या व्हेरिएबलला परत परत यूज करणं म्हणजेच असतं रियुजेबल. सो व्हेरिएबलच्या ह्या दोन प्रॉपर्टीज असतात. ते एखाद्या प्रोग्रामला रिडेबल आणि रियुजेबल बनवतात. आता आपण जाऊयात VS कोडवर. इथे आपण क्रिएट करूयात एक आपली व्हेरिएबल साठी फाईल. मी बनवते var.java. ओके, आता मी इथे लिहिते पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. त्यात मी आता तुम्हाला शिकवेल डिक्लेरेशन कसं करायचंय एखाद्या व्हेरिएबलचं. डिक्लेअर अ व्हेरिएबल. सपोज मी इथे एज मला डिक्लेअर करायचं, एज नावाचं व्हेरिएबल. तर त्यासाठी इंटिजर टाईपचा डेटा लागेल आणि मी त्या व्हेरिएबलला सपोज नाव देते एज. तर इथे काय होतंय? व्हेरिएबल नेम काय आहे आपलं? एज. ओके, आता मला जर इनिशियलाइज करायचं असेल तर कसं करेल बरं मी? इनिशियलाइज अ व्हेरिएबल. तर आपण जो वर डिक्लेअर केला व्हेरिएबल एज, तो व्हेरिएबल यूज करायचा इज इक्वल टू एखादी व्हॅल्यू 22, 30 काही पण असू शकते ती व्हॅल्यू. सो इथे व्हॅल्यू कोणती आहे आपली? 22. तर अशा वेळी आपण काय केलंय? व्हेरिएबलला डिक्लेअर पण केलंय आणि इनिशियलाइज पण केलंय. पण एक अजून सिंपल वे आहे. अनदर सिंपल वे. ओके, तो वे कसा? की मी इंटिजर मार्क्स इज इक्वल टू सपोज 78. ओके, आता यात काय होतंय? मी इथे इथपर्यंत डिक्लेरेशन पण करते इंटिजर मार्क्स पर्यंत आणि नंतर इज इक्वल टू 78 ने इनिशियलायझेशन पण करते. म्हणजे कळतंय ना की हा जो सिंपल वे आहे, दिस इज द कॉम्बिनेशन ऑफ बोथ डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन. आता मी सिम्पली या दोन्ही व्हेरिएबल्सला प्रिंट करून दाखवते. लिहिते मी एज इज इक्वल टू and age and now marks is equal to suppose marks. या प्रोग्रामला सेव्ह केलं. आता आपण कंपाईल करूया फर्स्ट. जावा सी var.java सक्सेसफुली कंपाईल झाला. डॉट क्लासची फाईल पण तयार झाली आहे.
आता आपण याला रन करूयात. जावा var. ओके, आउटपुट आलंय आपलं. एज आहे 22 आणि मार्क्स आहेत 78. ओके, तुमच्या मनावर आहे तुम्हाला कोणती मेथड जी बेस्ट वाटेल किंवा इझी वाटेल तुम्ही त्या मेथड सोबत करू शकता डिक्लेअर आणि इनिशियलाइज. पण लक्षात ठेवा की जर तुम्हाला कोणी विचारलं विच इज द बेस्ट मेथड ऑर बेस्ट वे टू डिक्लेअर व्हेरिएबल, तर हाच तो वे आहे, एक सिम्पल वे आहे. ओके, तर इथे आपण बघितलं त्याचा सिंटॅक्स कसा आहे, डिक्लेरेशन इनिशियलायझेशन कसं करतो. आता आपण जाऊयात नेमिंग रूल्स कडे. आता नेमिंग रूल्स म्हणजे काय? सपोज मी इथे इंटिजर टाईपचा डेटा घेते आणि 1 2 3 इज इक्वल टू 34. तर तुम्ही म्हणाल 1 2 3 तर व्हेरिएबल नेम झालं, पण चालतंय का असं जावामध्ये? हे बघा, द लेफ्ट हँड साइड ऑफ अन असाइनमेंट मस्ट बी अ व्हेरिएबल. म्हणजे जर तुम्ही इथे 1 2 3 लिहिलं तर तो व्हेरिएबल कन्सिडर होतच नाही, तो एक नंबरच कन्सिडर होतो. म्हणून आपण 1 2 3 लिहू शकत नाही व्हेरिएबलचं नाव. आता सपोज मी एक स्ट्रिंग टाईपचा डेटा डिक्लेअर करते, एम्प्लॉय अँड नेम, आणि मी सपोज त्याचं नाव ठेवतीये डेव्हलपर. ओके, आता तुम्ही म्हणाल इथे काय आहे, इथे एरर का येतोय? कारण की इथे आपण स्पेस दिलाय. तर हे बघा, नेम कॅनॉट बी रिझॉल्व टू अ व्हेरिएबल. का? तर आपण स्पेस देऊ शकत नाही. जर आपल्याला असं लिहायचं असेल तर एक तर हा वे आहे, आपण कॅमल केस यूज करू शकतो, म्हणजे फर्स्ट लेटर स्मॉल अँड द सेकंड वर्ड फर्स्ट लेटर कॅपिटल, किंवा आपण अंडरस्कोरचा यूज करून नेम असं लिहू शकतो. हे पा असं चालतंय, तुम्हाला मी प्रिंट करून दाखवते हवं तर. आता आपण परत कंपाईल करू, परत रन करू. हे पा डेव्हलपर प्रिंट झालंय सक्सेसफुली. तर हा एक बेस्ट वे आहे. अजून एक नेमिंग रूल असा आहे की कीवर्ड्सचा यूज करणं. सपोज मी इथे यूज करते सिस्टम. ओके, सिस्टम काय आहे आपण इथे यूज करतोय बघा वरच, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन. पण हे तर आपल्या प्रिंटिंग साठी यूज करतोय आपण, तो तर रिझर्व कीवर्ड आहे. म्हणूनच इथे आपल्याला एरर येतोय. तो एरर काय की एम्प्लॉय नेम कॅन नॉट बी रिझॉल्व टू अ व्हेरिएबल. ओके, सपोज मी इथे म्हटलं सिस्टम. हे पहा, आउट कॅनॉट बी रिझॉल्व ऑर इज नॉट अ फील्ड. का? तर आपण दोन्ही ठिकाणी सिस्टम यूज नाही करू शकत. सो या मिस्टेक्स आपण अवॉइड केल्या पाहिजेत, आणि जे आपले नेमिंग रूल्स सुद्धा आहेत. ओके, सो दिस इज द थिंग. ओके, मिस्टेक्स पण आपण कव्हर केल्या साइड बाय साइड. आता तुम्हाला एक छोटासा होमवर्क क्वेश्चन ज्याचा आन्सर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे बरं का. सपोज मी इथे यूज करते इंटीजर ग्रेड इज इक्वल टू, सपोज मी म्हणते की 98 आहेत, किंवा सपोज मी इथे कॅर लिहिते, त्यानंतर मी इथे ए ग्रेड लिहिते. ओके, त्यानंतर मी याला प्रिंट करते, ग्रेड इज व्हॉट ग्रेड. ओके, याला आपण कंपाईल करून रन करून बघूयात. ग्रेड आहे ए. ओके, सध्याला ग्रेड आहे आपला ए. पण जर मी या ग्रेडला खाली लिहिलं सपोज ए प्लस, ग्रेड इज इक्वल टू ए प्लस, किंवा बी लिहिला लेट्स से, तर मी इथे काय प्रिंट करेल? ग्रेडच. तर मला आउटपुट मध्ये काय भेटेल? ओके, हा आहे तुमचा होमवर्क क्वेश्चन, ज्यामध्ये मी ग्रेडला ए लिहिलंय आधी इनिशियलाइज करताना, नंतर मी त्याला बी ने इनिशियलाइज केलं तर मला आउटपुट मध्ये काय दिसेल, त्याचा आन्सर तुम्हाला मला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये द्यायचा आहे. आणि हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट डू यू मीन बाय डेटा टाइप्स. ते काय असतात, ते कसे यूज होतात आणि त्यांचे इम्पॉर्टन्स काय आहेत हे पण आपण कव्हर करणार आहोत. तर जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि त्या क्वेश्चनचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. आणि अजूनही सांगते की जर तुम्हाला कोडिंग शिकायची असेल तर मला वाटतं की ही सिरीज तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकते. तर सबस्क्राईब नक्कीच करा. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप कोडिंग, अँड थँक यू ऑल ऑफ यू.